बरोबर 8:05 होत आहेत. 20 मिनिटाचा अवधी असेल. निश्चित आपण पाहिलं तर कानोर संघाला विनंती असेल आपण इथून मात्र कुठे जायचं नाहीये. लगेच आपला सामना पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर मैदानामध्ये आपण पाहतोय नाणेफेकीच्या जोरावरती आपण पाहिलं तर माणिकवली संघाने प्रथम फलंदाजी करण्याचं स्वीकारलंय. एक धाडसी निर्णय निलेश मराडेचा पाहायला मिळतोय. स्ट्रायकर फलंदाज समाधान नवळे, नॉन स्ट्रायकरला मात्र पंकज बोले. पंचांचा मात्र इथे ग्रीन सिग्नल येतोय आणि स्ट्रायकर गोलंदाजच्या भूमिकेत संदेश बोराडे. नाउ बॅक टू क्रिकेट गेम ऑन. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. पहिला चेंडू संदेशचा समाधानसाठी अतिशय चांगला फटका पाहायला मिळते. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते. फक्त सिंगल येते. एका धावेने स्वतःचं व संघाचं खातं इथे उघड केलं जाते. माणिकवली संघाचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच ऑस्ट्रेलिया संघाला आपण पाहिलं असेल रिकी पॉन्टिंग जेव्हा मात्र संघ नायकाच्या भूमिकेत होते तेव्हा नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करण्याचं एक धाडसी निर्णय सातत्याने रिकी पॉन्टिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो निर्णय इथून मात्र निलेश मराडेने मात्र स्वीकारलाय. आता मात्र बीट केलंय शॉट फाईनल क्षेत्राला. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिलाय. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. थँक्यू रिझे. अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय आपण. सन्माननीय मंगेश दादा धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगली संकल्पना ज्या हनुमान क्रीडा मंडळ झोबेली संघाची शिवसाई ग्रुप चषक 2019 चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती मात्र आदळला जातोय. तोपर्यंत पंच जय पवार सर मात्र खून करतायत. इथे मात्र लेगबाईचा इशारा पंचांचा आणि या लेगबाईच्या स्वरूपाने मात्र एक चोरटी धाव कन्वर्ट केली जाते. धाव फलकावरती 1 धाव पुढे सरकते. 6 धावा धाव फलकावरती. येस. तर एरंजाड संघाला सुवर्ण संधी असेल. सन्माननीय रवी शेठ मेहर आणि महेश राणे साहेब यांच्याकडून कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज या एरंजाड संघासाठी. महेश. थँक्यू जगदीश सर. पहिले षटक आपण पाहतो. अतिशय चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जवळपास कोण नाही. सरळ रेषेत खेळत बॅक टू बॉलर आपण पाहतोय. चेंडू मात्र स्क्रीन समोर सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक या षटकामधील दुसरा चौकार. थँक्यू डीजे. संदेश बोराडे मात्र गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. पाबंदीचं षटक म्हटलं तर निश्चित 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करत असताना इथून मात्र दिशा पाहिली जाईल. दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. जेव्हा मात्र गोलंदाजामधून मात्र जर विचार केला जेव्हा फलंदाज मोठे फटकेबाजी करतो तेव्हा गोलंदाजीचं नियंत्रण इथून मात्र थोडंसं तालमेल बिघडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज संदेशचं. आणि ते चित्र या मैदानावरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. निश्चितच डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. पहिले षटक प्रगतीपथावर असताना झोबेली एंड कडून बरोबर 8:07 होत आहेत. निश्चितच विचार केला 8:03 हा सामना चालू झालाय. 20 मिनिटांचा अवधी असेल. आयोजकांच्या माहितीनुसार या 20 मिनिटांमध्ये मात्र 4 षटक कंप्लीट झाली पाहिजेत. याची काळजी मात्र गोलंदाजी करत असताना एरंजाड संघाला पूर्णतः घ्यावी लागेल. कारण अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कडक नियम, शिस्तीचं पालन, डिसिप्लिन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या डिसिप्लिनचा वापर मात्र योग्य त्या पद्धतीने या दोन्ही संघाला करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती एक निर्धाव चेंडू या षटकामधील अतिशय चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा संदेश बोराडे. संदेश ऑन द मार्क. फलंदाज समाधान. खोलवड्याचा चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. अडचणीत सापडला होता फलंदाज समाधान. आणि इथून मात्र फक्त सिंगल येते. आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिले संपले गेले. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस श्री गणेश माणिकवली संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा.
डीजे. थँक्यू थँक्यू. मनामध्ये एकच छंद, कपाली केशरी गंध आणि मुखात नाव फक्त जगदंब आणि जगदंब. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश शिवछत्रपती यांना मात्र मानाचा त्रिवार मुजरा. शिवसाई ग्रुप चषक 2019 हे दैदित्यमान सोहळा या मैदानावरती आपण पाहतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली संघाच्या वतीने निश्चितच संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमला देऊ तितकं धन्यवाद. थोडं अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने 4 दिवस रंगणारी, 4 दिवस हा क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच 32 संघांचा भरणा असलेली स्पर्धा, 352 खेळाडू, रती महारथी खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र आपलं नशीब आजमावतील. धावसंख्या धावफलकामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 12 धावा, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक. गोलंदाज तयार, अतिशय चांगला फटका डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे होते, त्याच्या वाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषे पलीकडे. एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन 6 रन. थँक्यू डीजे. पहिले चेंडूवरती प्रहार केला, हल्ला चढवलाय. गोलंदाज प्रसाद म्हात्रेला मात्र इथे पाचारण केलंय. नयन बोराडे याच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे पदार्पण करतोय. सातत्याचा विचार केला जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजाड संघाच्या सुद्धा अतिशय चांगल्या स्पर्धा आपण पाहिल्या. एरंजाडच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मिस टायमिंग शॉट जरूर होता आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील. आय विल टेक. फलंदाज मात्र बाद. झेलबादच्या सुरुवात. समाधान बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. समाधान सारखा फलंदाज मात्र इथे एक तगडा फलंदाज, मोठा फलंदाज इथून मात्र माघारी परततोय. एक ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय गोलंदाज प्रसाद म्हात्रेने. काय कमबॅक असतं गोलंदाजीमध्ये ते मात्र दाखवून देत असताना, कारण पहिल्या चेंडूवरती आलेला षटकाराने महार काढला आणि त्यानंतर केलेला कमबॅक समाधान सारख्या फलंदाजाला बाद केलं. एक मोठं यश आपल्या पदरामध्ये मात्र जय हनुमान एरंदाड संघाच्या धावसंख्या धावफलकावरती मात्र स्थिरावली आहे. 18 या आकड्यावरती. 18 आकडा म्हटला तर निश्चितच भारतीय संघाचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार मात्र विराट कोहलीचा जर्सी नंबर आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा झेल बाद. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागतोय मानकुली संघाला. पंकज भोले बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर या दरम्यान पाहतोय आपण 2 चेंडूवरती सलग 2 विकेट प्रस्थापित केल्यात. जर येणाऱ्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केला तर रविशेठ मेहर आणि संदेश यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक मिळेल ते एरंजाड संघाला. थँक्यू जगदीश सर. निश्चित आपण पाहतोय व्यासपीठावरती आदरणीय रवींद्र मेहर, सन्माननीय महेशजी राणे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिली तर खूप चांगली स्पर्धा एरंजाडच्या मैदानामध्ये सुद्धा आपण पाहिली होती. सातत्याचा विचार केला बदलापूर शहरामध्ये तब्बल 2 लाख रुपयाची स्पर्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि निश्चितच एक चालतं फिरतं ATM मात्र आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. निश्चित विचार केला तर विदाऊट पासवर्ड ATM. इथून मात्र जर विकेट हॅट्रिकच्या उंबाटवरती गोलंदाज जी विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये प्रस्थापित केली ओमकोंडेश्वर भोज संघाचा किशोर देशमुख आणि लगेच सलग दुसरी या स्पर्धेची विकेट हॅट्रिक प्रसाद म्हात्रे या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. अजून एक हादरा लागतोय मानकुली संघाला. सलग 3 गडी बाद. नरेंद्र माळी सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन. येस जगदीश सर. तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळतोय. कारण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये होते ते मात्र या गोलंदाजाला मिळालेत. महेश थँक्यू. बघा 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं आणि ते पारितोषिक मात्र पटकावलं गेलंय. सध्या विचार केला खेळाडूचा आत्मविश्वास किती वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना मी सांगितलं जगदीश सर का पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतर 3 चेंडूवरती उर्वरित
केलेला कमबॅक यापेक्षा काय चांगलं असू शकतं. कारण जर विचार केला विकेट टेकिंग गोलंदाजी काय असते याचं ज्वलंत उदाहरण मात्र प्रसाद म्हात्रेने दाखवलं आपल्याला या मैदानावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रसाद फुल्लेंचा चेंडू जरूर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने येत आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल येते. आता मात्र मानकिवली संघ अडचणीत जरूर असेल कारण मोठे मोठे फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतले. ज्या प्रकारची फलंदाजी समाधानने दाखवली होती, समाधानच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला आणि समाधान सुद्धा बाद झाला. त्यानंतर जी केलेली खेळी मात्र पंकज भोले असो अथवा नरेंद्र माळी स्वस्तामध्ये मात्र माघारी परतले डगआउटमध्ये. आणि त्यानंतर आता मात्र मधल्या फलीचे फलंदाज अमरीश मराडे आणि कुमार नवले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जिम्मेदारी स्वीकारावी लागेल आणि जिम्मेदारीनिशी खेळ मात्र मैदानावरती दाखवावा लागेल माणकिवली संघासाठी. पण एकदा सज्ज होते दीपाली पार्क एंड कडून गोलंदाज प्रसाद म्हात्रे. 1 to go. शेवटचा चेंडू अमरीश साडी. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे 19 या आकड्यावरती. 19 आकडा म्हटला तर जगात भारी 19 फेब्रुवारी सातत्याने विचार केला तर निश्चितच उल्लेख या शब्दाचा केला जातोय. कारण कोण विसरेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती याच दिवशी 19 फेब्रुवारीला मात्र आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने थाटामाटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी केली जाते आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 संपुष्ट देते आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती बच्चे 19 धावा. थँक्यू डीजे. 20 मिनिटांचा अवधी अजूनही उर्वरित 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. कारण जर विचार केला तर निश्चितच 2 षटकांचा त्या 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जर गोलंदाज संदेश बोराडेचा विचार केला 12 धावा संदेशने खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाज प्रसाद म्हात्रेचा विचार केला पहिला चेंडूवरती आलेला षटकार आणि उर्वरित शेवटच्या 5 चेंडूवरती केलेला कमबॅक. फक्त 1 धाव मात्र प्रसादने शेवटच्या 5 चेंडूमध्ये खर्च केले आणि एकंदरीत या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळत असताना अतिशय चांगला फटका कुमार नवलेच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम बिग लॉंग वे षटकार. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान यावेळेस गावदेवी सीसी खरवई संघाला विनंती करतो आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे आणि मयूर ग्रुप बदलापूर आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे कारण आपल्यासाठी हा दुसरा पुकार असेल, दुसरा कॉल असेल. अल्पेश राणे गोलंदाजीच्या उंबारट्यावरती अल्पेशचं देखील षटकाराने स्वागत केले. फलंदाज कुमार नवलेने ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली प्रसाद म्हात्रेच्या गोलंदाजीवरती समाधानने मात्र प्रसादचा स्वागत केलं होतं आणि त्याच प्रकारे कुमारने देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र स्वागत केले अल्पेशचं षटकाराने. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा 25 रन्स 3 लॉस मानकिवली टीम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अल्पेश मोठा फटका खेळण्याच्या नादात इथून मात्र चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. तोपर्यंत एक निर्धाव चेंडू उर्वरित काम मात्र यष्टीरक्षक अनुभवी यष्टीरक्षक आपण पाहतो चंद्रकांतला. निश्चितच सातत्याने चंद्रकांतने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली. सलामीसाठी येऊन मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी सातत्याने देत असतो चांगलं योगदान. पण एकदा चेंडू मात्र फ्लिक केलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. डीप फाईन लेगला चेंडू मात्र थांबणार नाहीये. जितकी आउटफील्ड फास्ट आहे तितका चेंडू वेगाने सीमारेषे पलीकडे दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. निश्चितच विचार केला तर चौकाराने पुन्हा एकदा फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज कुमार नवलेला ज्याने मात्र जिम्मेदारी स्वीकारली. मी सांगितलं होतं जिम्मेदारीनिशी खेळ मात्र मैदानावरती करावा लागेल. सातत्याने जेव्हा जेव्हा सलामीचे फलंदाज स्वस्तामध्ये बाद होतात तेव्हा मात्र मधल्या फलीचे फलंदाज इथून मात्र कुमार नवले ऑन द फायर. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावांसाठी. ना भय ना भीती फक्त छत्रपतींचा छावा इथून मिळतील या मानकिवली संघाला आणि कुमार नवलेला या 4 धावा.
थँक्यू. इथे मात्र जर विचार केला तर कुमार नवलेचा बल्ला मात्र खूप वेगाने बोलतोय. धावसंख्या सुद्धा वेगाने वाढते. श्री गणेश मानकिवली संघाची. पण एकदा अल्पेश राणे कुमार साडी 30 चांगला फटका. टॉपेज लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विशाल राणे चेंडू खाली होते. चुकी होते. कॅचेस विन द मॅचेस. चेंडू निसटलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी पुनश्च एक चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर कुमार नवळे चौकार हॅट्रिक इथे संपादन करत असताना मात्र धावसंख्येचा वेग आता मात्र थांबत नाहीये. जी कामगिरी मात्र समाधानकडून, जी कामगिरी मात्र पंकज भोलेकडून आणि जी कामगिरी नरेंद्र माळीकडून होती मानकिवली संघासाठी, त्याची भर इथे मात्र काढत असताना फलंदाज कुमार नवले मात्र चांगली फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 संपलं गेले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र कुमार नवले इथून मात्र शेवटच्या चेंडूवरती कॉट बिहाइंड फलंदाज इथून मात्र बाद होत आहेत. अजून एक धक्का लागतोय मानकिवली संघाला कुमारच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. आजच्या दिवसातील जर विचार केला 8 संघ ज्या पद्धतीने खेळले, साखळी सामने आपण पाहतोय. कालच्या दिवसात सुद्धा साखळी सामने आपण पाहिले. निश्चितच एक सामना मात्र निश्चितच टेक्निकल प्रॉब्लेममुळे मात्र आज खेळवण्यात येईल. तो म्हणजे गावदेवी सीसी खरवई विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. आणि आज 8 संघ निश्चितच साखळी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. जोवेली मात्र पहिला सामना जिंकलाय. त्यानंतर कानोर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जोवेली विपक्ष कानोर. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील जांभळे विपक्ष चालू सामन्यातील विजयी संघ. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय श्री गणेश मानकिवली संघाची 37 धावा. निश्चितच काय चित्र होतं आणि ज्या प्रकारची फलंदाजी मात्र लाजबाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कुमारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 30 चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोळीच्या वेगाने जशी बंदुकीतून गोळी सुटावी तसा चेंडू मात्र बॅटमधून सुटला. चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पंकज नवले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला कुमार नवले बाद झाल्यानंतर मात्र थोरले बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अमरीश मराडे मात्र स्ट्राईक एंडला. अमरीशला माहिती आहे शेवटचे 6 चेंडू आहेत. स्लॉग ओव्हर आहे आणि या शेवटच्या 6 चेंडूवरती मात्र तुटून पडावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4 ने पुढे सरकते. 41 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत नोंदवल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा सामना बॅलन्स असेल. प्रतीक राणे फुल्लेंचा चेंडू मात्र ऑन साईडला तटवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली वेगाने डीप मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा सुद्धा मात्र प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजतेने कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे 43 धावा. 43 रन्स 4 लॉस. मानकिवली टीम प्रथम फलंदाजी करत असताना एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. निलेश मराडे सातत्याने विचार केला. गोलंदाजी सुद्धा मात्र चांगले पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये निलेश सायकल गोलंदाज स्वतः संघनायक सातत्याने चांगली कामगिरी. कारण निलेशची गोलंदाजी आपण पाहिले तर कित्येक मोठ्या मोठ्या फलंदाजांना मात्र आपलं नाचवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. असा अनुभवी गोलंदाज निलेश मराडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. पुन्हा एकदा अवांतर धाव. पंच मात्र बरोबर 8:30 मात्र मैदानामध्ये व्यायाम करताना आपल्याला पाहायला मिळतात. दिशेपासून गोलंदाज भरकटतायत. फुलेंचा चेंडू आता मात्र खराब चेंडूचं प्रदर्शन. नशिबाचा चौकार. 1+4 अशा एकंदरीत 5 धावा मिळतील. त्या म्हणजे मानकिवली संघाला चौकार. थँक्यू डीचे. 49 धावा धावफलकावरती आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळतात. निश्चितच जी स्थिती आपण पाहिली होती
पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर गोलंदाज प्रसाद म्हात्रेने केलेलं कमबॅक, फक्त 7 धावांचं षटक हाताळलं आणि त्यानंतर जर विचार केला अल्पेश राणेचा तर थोडंसं महागडं षटक मी म्हणेन. 18 धावा अल्पेशने खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक राणे. खोलवड्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवला होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र गोलंदाज प्रतीक कमबॅक करत असताना एक डॉट चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 49 या आकड्यावरती. तर याच दरम्यान यावेळेस जय हनुमान जोबेली संघाचा संघनायक आणि कानोर संघाचा संघनायक टॉसबॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान जोबेली विपक्ष कानोर. शेवटचं षटक आपण पाहतोय या इनिंग मधील, या सत्रामधील. धावसंख्या धाफलकावरती मात्र पुढे सरकते मानकुली संघाची. 51 धावा, 50 अप असूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बॅलन्स आहे मैदानावरती. सामना करेल फलंदाज अमरीश मराडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही, डाव्या एसटीच्या बाहेरून जाताना मात्र पंचाने चेंडू घेरलाय. हा चेंडू अवांतर आहे, स्वेर आहे, खराब चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये जर विचार केला, गोलंदाजी ज्या प्रकारची होते गोलंदाज प्रतीकची, त्यामध्ये मात्र 3 चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाले. दिशेपासून तर थोडेसे भरकटताना गोलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा मोठा फटका, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, एक्साइटिंग पॉवर. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर पाहायला मिळते. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. तर शेवटचा चेंडू दफलकावरती आपण पाहतोय. धावा मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मात्र वाटचाल करते. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये हलक्या हाताने चेंडू कट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूचं कलेक्शन फार चुकीचं पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत 3ऱ्या धावेचं धाडस सुद्धा केलं होतं आणि 3ऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होतील. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 सरासरीने 60 धावा. 2 धावांची पॅनल्टी असेल पुन्हा एकदा एरंदाड संघाला, कारण 20 मिनिटांमध्ये मात्र 4 षटक कंप्लीट झाले नाहीयेत. त्यासाठी मात्र एक शिक्षा असेल, ती म्हणजे एरंदाड संघाला. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं, हे चित्र पाहायला मिळालं. कारण सातत्याने विचार केला, पंचांचं लक्ष असतं, काउंटडाऊन मात्र पंचांचं चालू असतं मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने मात्र मैदानावरती डोळ्यात तेल घालून पहारा करत असतात. त्याच दरम्यान सन्माननीय बालचंद शेठ कांबरे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर निश्चितच गोरेगावच्या मैदानामध्ये सुद्धा एक नाईट रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दिनांक 15 एप्रिल ते दिनांक 18 एप्रिल दरम्यान या स्पर्धेचा कालावधी असेल. थोड्याच वेळात या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स, लकी ड्रॉ मात्र इथे केले जाईल. दिनांक 15 एप्रिल ते दिनांक 18 एप्रिल या दरम्यान स्पर्धेचा कालावधी असेल. गोरेगाव ठिकाण असेल या स्पर्धेचं. तर नाणेफेकीसाठी जय हनुमान जोबेली विपक्ष कानोर या 2 संघांमध्ये नाणेफेकी होईल. ओ टू जगदीश सर. थँक्यू. तर नाणेफेकीसाठी सदानंदजी धुले यांना मी विनंती करेन की आपल्या शुभासे या सामन्याचं टॉस केला जाईल. तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकल्यात. तर सामना 4 षटकांचा असेल. एकसष्ट धावांची गरज मैदानावरती आपण पाहतोय एरंदाड संघाला. 2 धावांची पॅनल्टी त्यामध्ये ऍड केली जाईल, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 63 धावांची गरज विजयासाठी.
हे विसरून मात्र चालणार नाहीये एरंजाड संघाला. कारण निश्चितच वेळेचं भान प्रत्येक संघासाठी असेल. 20 मिनिटांमध्ये 5 षटक जे चित्र एरंजाड संघाने दाखवलंय आता चुकीचं वर्तन आपल्याला पाहायला मिळते आणि ते चित्र जर मानकिवली संघाने सुद्धा केलं तर मानकिवली संघाला सुद्धा 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. काउंटडाऊन मात्र जेव्हा पहिला चेंडू पडेल मैदानावरती या खेळपट्टीवरती तेव्हा मात्र पंच मात्र काउंटडाऊन सुरू करतील मानकिवली संघासाठी. येणारे 24 चेंडू 63 धावांची गरज. या ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक जगदीश पाटील सर यांना. थँक्यू. तर निश्चितच शिवसाई ग्रुप स्पर्धा पाहतोय आणि स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि वाढदिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने साजरा केला जाईल. कारण सर्वांचे लाडके ज्यांच्यावरती सर्व जनता भरभरून प्रेम करते ते सन्माननीय मंगेश विनायक धुळे साहेब यांना आपण पाहतोय ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली आहे. सामना सुरू होतोय. फर्स्ट बॉल पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला जय पवार या ठिकाणी वाईडचा इशारा करतात. 2 पंच पाहतोय. सुभाष पाटील स्क्वेअर लेगचे पंच. ज्यावेळेस सलामीचे आणि मधल्या फलीतील दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज बाद झाले त्यावेळेस असं वाटलं होतं की 30 ते 35 धावांपर्यंत पोहोचेल मानकिवली संघ. मात्र मानकिवली संघाने केलेली करामत पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकले जातात. गोलंदाज निलेश मराडेला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तर धावांचं लक्ष येते मात्र तर 60 धावा कुठल्या होत्या. 61 धावांची गरज होती आणि 2 धावांची पॅनल्टी लागली होती एरंजाड टीमला. जरी सुद्धा या टीम वरती पाहिलं आपण 63 धावा कराव्या लागतील. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले थोडेसे थांबले होते. दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र नकार दिला जातोय. पंकज होते आणि तोपर्यंत एकच धाव मिळतोय. एकने धावसंख्या पुढे सरकते. 3 धावा धावपळकावरती. हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंपला डायरेक्ट हिटची संधी होती. दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली होती मात्र संधीचं सोनं करू शकलं नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता तर रविशेठ मेहर आणि त्याचबरोबर महेशजी राणे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक तर जरूर मिळालंय. मग तशी कामगिरी उंचवावी लागेल फलंदाजी करत असताना. ती मात्र या गावदेवी एरंजाड टीमला. क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतोय. दांडी गुळ होतोय आणि पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिलाय. फार मोठा धक्का लागतोय तो जयगाव देवी एरंजाड संघाला. फलंदाज बाद होतोय तो गणेश घरात. तर गणेश गरज सारखा फार मोठा फलंदाज बाद झाला. इथून मात्र पहिला हादरा लागतोय तो एरंजाड टीमला. जो एरंजाड संघ 63 धाव्यांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज चंद्रकांत उर्फ चंदू या मैदानामध्ये खेळण्यासाठी येतोय. तर मगाची जो टॉस झाला जय हनुमान जोयली विपक्ष कानोर या कानोर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला होता. कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता. एक डॉट चेंडू सामन्याचा उत्साह सामन्याची पकड मजबूत करेल. तर तसा खेळ करावा लागेल. यावेळेस एरंजाड संघाला संधी होती. एरंजाड संघाला मगाशी यावेळेस लेग स्टंपला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. तिसरा चेंडू खराब पैकलाय. निलेश गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा डॉट चेंडू. गुड बॉलिंग. अतिशय चांगला कमबॅक करून दिलाय. जरी सुद्धा 3 चेंडू खराब फेकले असले तरी सुद्धा धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. त्या फक्त
4च धावा. गुड बॉलिंग, अतिशय चांगला स्पेल निलेशने पेकला गेलाय. जी गरज होती एखाद्या ब्रेक थ्रूची तो ब्रेक थ्रू सुद्धा निर्माण करून दिला गेलाय. आणि आता मात्र थोडासा जो पहिल्या षटकामध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला, मात्र आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. ते मात्र या एरंजा टीमला 2 फलंदाज मैदानामध्ये पाहतो. एकीकडे असेल तो नयन बोराडे आणि चंद्रकांत मेहर, हे 2 फलंदाज पाहतोय. गोलंदाज पंकज नवले चा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तावलेलं फैलावलेलं पाहायला मिळतोय. राऊंडी विकेट, पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू खराब सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा या गोलंदाजाने खराब सुरुवात केली. अभांतरच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्यात. अगोदरच्या षटकामध्ये 3 धावा होत्या. नयनसाठी हा चेंडू यावेळेस मात्र मिस होतोय. बॅट अँड पॅड मधून जातोय. अतिशय चांगला चेंडू. राऊंडी विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पुढे आले होते. लेग विपरचा अपील पंचाने उचलून धरलाय. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना एरंजा टीमचा तर फलंदाज बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. समीर मेहर, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र झेलची शक्यता आणि त्या ठिकाणी पाहावं लागेल. यस, फलंदाज बाद आहे. यस, फलंदाज बाद. गुड कॅच. तर पाहतो झेल टिपला. अतिशय सुरेख झेल होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक करत असताना नरेंद्र होते त्या ठिकाणी. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेल्यात. या वेळेस मात्र चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिट होत नाहीये. धावची जी संधी होती गमावली आहे आणि 1 धाव पाहायला मिळतोय. लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र एका दुःख धावांनी काही होणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर येथून मात्र चौकार षटकार फ्लॅटेस्टक. तर एकंदरीत चांगली कामगिरी या दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय पण मांकिवली संघाची. निशान रिव्हर्स अटॅक करतोय आणि यावेळेस मात्र नोचा इशारा येतोय पंचांचा. पंचांचा अचूक लक्ष होतं आणि या ठिकाणी नो. यस, फ्रीट. आता मात्र चेंडू फ्रीट असेल. ठिकाणी नो चेंडू फेकला गेलाय. फ्रीडचा इशारा यावेळेस काय पाहायला मिळतोय का? रिव्हर्स अटॅक करतोय. फटका चांगला आहे. बराच वेळ चेंडू अभेत होता. डिपिश कबरला 1 धाव कंप्लीट केली आहे. मात्र एकच जाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय आणि इथून मात्र षटक समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकात मात्र एरंजाड संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 8 धावा. Exclusive and
हॅलो हॅलो थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत पाहायला मिळतोय, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहतोय. निश्चितच जशी स्पर्धा पुढे सरकेल तसतसे प्रेक्षक वर्ग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहील. मात्र उद्याचा ऐतिहासिक दिन असेल, या स्पर्धेच्या आयोजकांचा वाढदिवस आणि या ठिकाणी सेलिब्रेट केला जाईल. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येतील. या बेलेचा फटका खेळायचा होता, एक धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो डायरेक्ट हिट, समाधान नवलेने डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद, आणखीन एक विकेट. तर सन्माननीय शिवदाजी केणी साहेब यांचा व्यासपीठावरती आगमन झालंय, सहर्ष स्वागत. बोलू का? तर व्यासपीठावरती दीपकजी धुले यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर धावसंख्या धावपळकावरती एकंदरीत पाहायला मिळतोय ती फक्त 9 धावा. आणि आता मात्र धावांसाठी संघर्ष सुरुवातीला पासूनच करावा लागलाय आणि आता मात्र थोडासा सामना कठीण पाहायला मिळतोय. शॉट अँड पुल करायचा होता, थोडासा बाउन्स फेकलाय चेंडूला, डॉट चेंडूची सांगता. तर त्याचबरोबर संतोषजी बैकर यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत. तर पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे आपण, कानोर संघ आणि जोयली. तर आमचे आज महेश खेळताना दिसतील कदाचित. सामन्यावरती पकड निर्माण केली आहे मानकिवली टीमने. चेंडूला ड्राईव्ह करतोय, लॉंग ऑफला येतोय चेंडू अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेळ. आणि या मात्र 2 धावा धावफलकावरती अंकित केल्यात. देवेंद्र आणि आता मात्र षटक समाप्त होतोय. येथून मात्र धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 13 11 धावा. तर चला आता मात्र जास्त धाब्याची गरज आहे. पाहिलं तर 63 धाबा बनवायच्या होत्या, 11 धावा बनवल्यात. गरज आहे ती 52 धावाची. सामन्यामध्ये मात्र आता राम राहिला नाही आहे, एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 52 धाबा. तर चला सामना स्पीडअप करा. मानकिवली संघ, निलेश आपण स्वतः संघनायक आहेत, कारण आपला जर वेळ संपला तर आपल्याला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल, त्यामुळे वेळेचं भान ठेवा. पहिला चेंडू खराब फेकतोय गोलंदाज, शेवटचं षटक गोलंदाज परेशला पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा परेश शिनारे गोलंदाजी असो या फलंदाजीला येतात तेव्हा मात्र प्रेक्षकांचा शोर शराबा, शिट्ट्या टाळ्या पाहायला मिळतात, कारण परेशवरती प्रेम आहे ते प्रेक्षकांचं आणि त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा असते चांगल्या कामाची. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, दांडी गुल झाली आहे, फलंदाज बाद.
हॅलो. तर पहा या ठिकाणी आमचे गौरव सावंत त्यांच्याकडून परेश शिनारेसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. परेश, संधी आहे तुला. 1 विकेट प्रस्थापित केलं, फक्त 2 पावलं दूर आहेस. 1000 रुपये कमवण्याची संधी आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज झालाय मैदानामध्ये. ऑफ ड्राय करतोय, अतिशय चांगला फटका आणि हा पहिला संघर्षमय चौकार. तर या दरम्यान पाहतोय आपण विद्यमान नगरसेवक सन्माननीय राजेंद्रजी धुळे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. फार मोठ्या व्यक्ती आहेत. तर माजी नगरसेवक त्याचबरोबर त्यांच्या सोबत महेंद्रजी भालेराव यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. आमचे ओमकार आहेत, आज मात्र शो शायनिंग मध्ये आहेत. तर आता मात्र सामना पूर्णपणे मानकिवली संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता, मिस टाइम झालाय. स्वतः परेश जेलकाले फलंदाज बाद होतोय आणि 1 विकेट. तर आता मात्र सामना पहा. मानकिवली संघ आपली काही शेवटची मिनिटं शिल्लक आहेत, तर त्यामध्ये आपण चेंडूची पेकी करायची आहे. वेळ जास्त झालाय, आयोजकांचं लक्ष होतं. आयोजकांनी या ठिकाणी वॉर्न केलंय की त्यांचा वेळ संपत आलाय, फक्त 1 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. आणि आता मात्र सामना या ठिकाणी जिंकतोय तो मानकिवली संघ, ज्याने 62 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र एरंजड संघाला त्या लक्ष्याचा पाठलाग करता आलं नाहीये. पहिल्या सत्रामध्ये एरंजड संघाने मात्र विकेट हॅट्रिक प्रस्थापित केले, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आलं नाहीये आणि त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागतोय. तर ज्या हनुमान जोयली संघ आपल्याला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे, कारण टॉस जिंकलाय तो मात्र येथे कानोर संघाने आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. हॅलो हॅलो. चला विवेक गायकवाड, आपण कुठे असाल तर लगेच स्टेजशी संपर्क साधायचे. जोवेली संघ आपली आतुरतेने वाट पाहतोय. विवेक गायकवाड. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हिरो ठरतोय तो अमरीश मराठे, ज्याने योग्य वेळेला चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक सुस्थितीत नेऊन ठेवलं. 8 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. अमरीश यायचं आहे आणि जोयली संघ चला मैदानामध्ये जायचं आहे. तर आम्हाला या जोयली संघामध्ये बघायचं होतं, महेश यांचं पुनरागमन होईल असं वाटलं होतं, मात्र झालेलं नाहीये. तर नेक्स्ट मॅचला ते तयार राहतील कदाचित. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा या ठिकाणी. तर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय सन्माननीय माजी नगर